डायबिटीस हा इतर अवयवांवर पण कसा परिणाम करतो शरीराच्या सगळ्या? म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे वयवर्ष 60 आहे, त्या वयवर्ष 60च्या माणसाला 20 वर्षापासून शुगर आहे. शुगर अगदी अप टू डेट असते. औषध उपचार चालू आहे, डाएट चालू आहे, शुगर मेंटेन आहे, पण आधुनिक शास्त्राचे औषध चालू आहे. आणि वयवर्ष 60ला बऱ्याचदा किडनीचा त्रास चालू होतो. किडनीचा त्रास चालू झाला की डॉक्टर काय म्हणतो, मधुमेहामुळं तुमची किडनी गेली. अरे पण का गेली? 20 वर्ष औषधं खातोय, 20 वर्ष कंट्रोलमध्ये शुगर ठेवलेली आहे, 20 वर्ष पथ्य पाळतोय, मग काय किडनी फेल होते? म्हणजे तुम्ही मधुमेह झाला की तुम्ही हे लक्षात घ्या, तुमचे व्हायटल डॅमेज होणार. म्हणजे तुमच्या मेंदूवरती परिणाम येणार आहे, तुमच्या डोळ्यावरती येणार आहे, तुमच्या हृदयावरती येणार आहे, तुमच्या लिव्हरवरती येणार आहे, तुमच्या किडनीवरती येणार आहे, तुम्हाला नपुंसकत्वही येणार आहे. म्हणजे इतका मेजर इम्पॅक्ट आपल्याला शुगरचा दिसत असतो. मग लोकांना असं वाटतं मधुमेहामुळे नपुंसकत्व कसं येतं? मुळात मधुमेह हा सर्व शरीरगामी आहे. म्हणजे तो शरीर अख्ख्या शरीराला पोखरतो आणि त्यामुळे तो धातू खराब करतो. शरीराची इम्युनिटी म्हणजे धातू आहे. ओज जे म्हणतो आपण का ते ओजस्वी दिसतोय. ओजस्वी दिसतोय म्हणजे काय? त्याच्या शरीरात धातू इतका चांगला आहे की त्याच्या चेहऱ्यावरती ते तेज ओजाचे दिसते आपल्याला. हे जे म्हणतो ना आपण, ती शुक्राची ताकद आहे. आणि हा आजार त्याचं रिप्रोडक्शनच हॅम्पर करतं. आणि रिप्रोडक्शन हॅम्पर झाल्यामुळे तुमची इम्युनिटी ड्रॉप व्हायला लागते. मग तुमच्या साध्या साध्या आजारांना तुम्ही बळी पडायला लागता. म्हणजे तुम्ही आता कोरोनात बघितलं असेल की काही फंगस लागत होते आणि सांगताना फंगस लागत असताना त्याला असं म्हटलं जायचं की मधुमेह असेल तर इम्युनिटी कमी असते आणि मग तो फंगस पकडतो, इतरांना ते पकडत नाही. हे ज्यावेळी होतं, मग काय होतं मधुमेहामुळे? इम्युनिटी खराब होते, म्हणजेच धातू खराब होतो. तर तो शरीराच्या म्हणजे जसं म्हणजे इतर कोणती आजार असले तर मधुमेह हा विकार असा आहे की तो सगळ्यात